शेवगावमध्ये किरकोळ वादातून खून, दोघे गंभीर जखमी. शेवगाव प्रतिनिधी. शेजारील दुकानामधील किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक हाणामारीत होऊन एकाचा चाकू हल्ल्यात मृत्यू झाला, तर 2 जण गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी दिनांक 7 रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास मिरी रस्त्यावरून शास्त्रीनगर जिल्हा परिषद शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील आर युनिक्स आर्ट दुकानासमोर घडली. या घटनेत किसन शंकर वाघमोडे वय वर्ष 50 यांचा मृत्यू झाला असून राहुल किसन वाघमोडे व प्रशांत किसन वाघमोडे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी राहुल वाघमोडे यांच्या फिर्यादीवरून परशुराम रायप्पा मोरे, रितेश रायप्पा मोरे, राहुल रायप्पा मोरे तिघे राहणार रेणुकानगर शेवगाव, सचिन रमेश काते राहणार सामानगाव तालुका शेवगाव तसेच इतर अनोळखी इसमांविरुद्ध खुनाचा गुन्हा व इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार शनिवारी रात्री राहुल वाघमोडे हे अहिल्यानगर रस्त्यावरील युनिक आर्ट्स ग्राफिक या त्यांच्या दुकानात काम करत असताना वरील आरोपी तेथे आला. त्यांनी ही जागा तुझ्या बापाची आहे का, तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत शिवीगाळ सुरू केली. यावेळी रितेश व राहुल मोरे यांनी किसन वाघमोडे यांना पकडून धरले, तर परशुराम मोरे व सचिन काते यांनी चाकूने हात, पाय व मानेवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. वडिलांना सोडविण्यासाठी राहुल व प्रशांत मध्ये पडले असता आरोपींनी त्यांच्यावरही चाकूने वार केले, तसेच लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. जखमींना नातेवाईकांनी तत्काळ शेवगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र किसन वाघमोडे यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना अहिल्यानगर येथे उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. राहुल व प्रशांत वाघमोडे यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू व पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. ब्युरो रिपोर्ट ATV न्यूज अहिल्यानगर.